आज वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बजेटवर उत्तर देताना बजेटवरच्या भाषणापेक्षा डबल वेळ या भाषणाच्या उत्तरामध्ये घेतलाय। म्हणजेच हे पोकळ भाषण होतं, हा आकड्यांचा जुमला होता। हे त्या 2 तासाच्या उत्तरातून महाराष्ट्रातील जनतेला आता कळून चुकलं असेल। आम्ही जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेत ते सर्व मुद्द्यांच्या संदर्भात आमचा अधिकार होता राईट ऑफ रिप्लायचा, तो सुद्धा डावलण्याचं काम झालं। विरोधकांचा अधिकारही डावलण्याचं काम झालेलं आहे। यामध्ये ज्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या त्यामध्ये मुख्यत्वे करून आकडे फुगवून दाखवायचे आणि बीडीएसवर मात्र प्रत्यक्ष खर्च कमी करायचा। उदाहरणार्थ कृषी विभागासाठी झालेला खर्च हा मागील वर्षीच्या 23-24 मध्ये एकूण तरतुदीच्या केवळ आणि केवळ हा 47% झालेला आहे। आणि त्यामुळे मागासवर्गीय समाज कल्याणावर झालेला खर्च हा सुद्धा अर्थसंकल्पीय तरतूद आणि बीडीएसवर दिलेला एकूण विनियोजन किंवा खर्च यात मोठी तफावत आहे। त्यातील मला वाटतं 25% खर्च फक्त सामाजिक न्याय या विभागावर झालेला आहे। बजेटमधल्या तरतुदीच्या पेक्षा बीडीएसवर झालेला प्रत्यक्ष खर्च जो आहे तो 25% पेक्षा कमी आहे, हे या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे। म्हणजे कृषी आहे, सामाजिक न्याय, ओबीसी, महिला बाल विकास, आदिवासी विभाग यांचा प्रत्यक्ष तरतुदीपेक्षा बीडीएसवर झालेला खर्च जे दाखवतोय तो या संपूर्ण सामाजिक जे एकूण व्यवस्था आहे महाराष्ट्राची तो इतका असमतोल करून ठेवला आहे। सामाजिक व्यवस्थाच बिघडवण्याचं पाप आता या सरकारकडून होत आहे। केवळ सांगायचं आम्ही आताही सांगताना अजित पवार म्हणालेत की हे आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य, आम्ही त्या विचाराचं सरकार आहे। अरे गोळवळकरांच्या सरकारमध्ये जाणारे ह्या आरएसएसच्या संस्कृतीला मनुस्मृतीला जपणारे आता निवडणुकीच्या तोंडावर सुरात सूर मिसळून बाबासाहेबांचं नाव घेत आहेत आणि शाहू महाराजांचं नाव घेत आहेत। ज्या हिंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम बजेट केलाय पण 1 रुपयाची सुद्धा खर्च त्या ठिकाणी झाला नाही। हे कुठल्या तोंडाने बाबासाहेबांचं नाव घेतील, यांना कुठला अधिकार आहे, हा आमचा प्रश्न आहे। खरं बोलाची भात बोलाची कढी केवळ वाढवून दाढी राज्यकारभार करून होत नाही। म्हणजे 10 वेळा बजेटचा असं म्हणतात ना की दाढी वाढवली सगळ्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज होत नाही, आणि 10 वेळा बजेट दाखवला म्हणजे मनमोहन सिंग होत नाही। केवळ खेळ केलाय, खेळ, आकड्यांचा खेळ, आणि त्यामध्ये हा संपूर्ण राज्य आज अधोगतीला नेलेला आहे। आताच माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जे एकूण गुजरातच्या पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची करणारे हे महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असलेले आता हे तिघेही गुजरातच्या आशीर्वादाने सत्तेत आहेत। त्यामुळे त्यांची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल पण गुजरात मात्र पुढे गेला पाहिजेत, ही भूमिका ठेवून ही मंडळी काम करताय। आणि महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं पाप या लोकांनी आता महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, त्यांनी काय सांगितलं, आम्ही काल विषय मांडला होता, आमचं नाव घेऊन आमच्या अजितदादांनी की अदानीला प्रकल्प जागा दिली। मी त्यांना चॅलेंज करणार होतो की अदानीची कुंडलीच आमच्यापाशी आहे। जवळपास मुंबईतील 13 मोक्याच्या जागा यांनी अदानीला देण्याचा घाट घातलाय। त्यातील 5 प्रस्ताव आतापर्यंत पूर्ण झाले, त्याचा जीआर सुद्धा काढलेला आहे। आणि विशेष करून अदानीच्या राजस्थानमधील सोलर प्रोजेक्टमधून ट्रान्समिशन करून पुढच्या 10 वर्षासाठी महाराष्ट्राला वीज देण्याचा प्रस्ताव आणि निर्णय या सरकारने घेतलेला आहे। अदानीच्या सेवेसाठी हे सेवक काम करतायत, या पलीकडे या सरकारचा काही अर्थ नाही किंवा या सरकारची कुठलीही दिशा नाही, हे आता स्पष्ट झालंय। तो मोठा विषय आहे, एनरॉन पेक्षा मोठा विषय आमच्याकडे कुंडलीचा अदानीची
सोमवारपासून आम्ही मांडू. आज आमचा आवाज बंद केला, आम्हाला बोलू दिलं नाही. अदानीचे संपूर्ण प्रकरण आम्ही ठेवूच आणि मुंबईमध्ये किमान 10 लाख कोटींनी मुंबई लुटण्याचं काम अदानी करताय हे आम्ही पुराव्यानिशी मांडू, हे या ठिकाणी मी सांगतोय. परंतु हे जुमलेबाज जे वरच्यांची शिकवण आहे तशी वागून महाराष्ट्राला खड्ड्यात घालतायत आणि विरोधकांचा आवाज दाबतायत, हे या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.